नमस्कार, मी संदीप चव्हाण. सिटी नाऊमध्ये आपलं स्वागत. आत्ता गेली अनेक दिवसांपासून अर्थात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की दुर्गे दुर्गट भारी या कार्यक्रमांमध्ये आपण विविध आधुनिक महिला म्हणजेच या आधुनिक युगातील दुर्गांचा प्रवास आपल्या सिटी नाऊच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण या शारदीय नवरात्रोत्सवात प्रत्येक क्षेत्रातील महिला स्टुडिओच्या माध्यमातून तिचाच प्रवास तुमच्यासमोर तिच्याच तोंडून सांगणार आहे. आपण आत्ता पाहतोय की गेली अनेक दिवस गणेशोत्सव काळानंतर पहिल्यांदा जर आपल्याला ज्या आदिशक्तीचं रूप दिसत असेल ती म्हणजे दुर्गा माता आणि तिचा जागर करण्याचा हा आत्ताचा संपूर्ण 9 दिवसांचा काळ. मग यामध्ये शैलपुत्री असेल, त्यानंतर ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, स्कंदमणा, कुष्मांडा, कात्यायनी, कालरात्री, महागौरी, सिद्धिदात्री या सगळ्यांचं देवींचं स्वरूप आपण तिच्या पूजा अर्चेच्या स्वरूपात मांडत असतो, पाहत असतो. पण अशाच आधुनिक युगातल्या दुर्गा ज्यांचा प्रवास गरीब, वंचित, शोषित अशा दुर्गा शोधून काढून त्यांना न्याय मिळवण्यापर्यंत असतो, त्यातलीच एक दुर्गा आज आपल्या स्टुडिओत आलेली आहे. अर्थातच भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या संस्थापक आणि संपूर्ण देशात, मी केवळ महाराष्ट्रात म्हणत नाही, देशात महिलांना धार्मिक स्थळांवर प्रवेश देण्यासाठी आंदोलनामार्फत झगडणारी एकमेव धडाडीची सामाजिक कार्यकर्त्या म्हणजेच तृप्ती देसाई. तृप्तीताई, आपलं या सिटी नाऊमध्ये हार्दिक स्वागत. दुर्गे दुर्गट भारी या कार्यक्रमात विशेष स्वागत. अर्थात मी आता ओळख करून दिली ती आदिशक्तीच्या 9 रूपांची, पण माझ्यासमोर एक अशी दुर्गा आहे जी गरिबांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या न्याय हक्कांसाठी लढते. पण याच दुर्गेचं हे जे सामर्थ्य आहे ते तिला पहिल्यांदा कसं प्राप्त झालं हे देखील आता बऱ्याचशा दुर्गांना कळायला हवं. म्हणून पहिल्यांदा हे सांगा की आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आणि प्रवास कसा सुरू झाला? खरं तर असं म्हणतात की यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवता. आपण देवीची पूजा करतो, परंतु बऱ्याच वेळेला घरातल्या ज्या महिला आहेत त्यांना आपण मान सन्मान देतो का? आणि ही लढाई इथूनच सुरू झाली. म्हणजे घरामध्ये अगदी मुलगी जन्माला येणं इथून जो काही प्रवास असतो तो इथपर्यंतचा असतो. माझ्या घरामध्ये मी जेव्हा जन्माला आले तेव्हा आमच्या घरामध्ये पहिली बेटी धनाची पेटी म्हणून स्वागत करण्यात आलं होतं. आणि आज आपण बघतोय की माझ्यासारखी मुलगी महिला सबलीकरणासाठी काम करते. जेव्हा लहानपणी मी सर्वसामान्य कुटुंबातली आहे. आमच्या घरामध्ये ना कोणी सामाजिक क्षेत्रात आहे, कोणी राजकारणात आहे. आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातली लोक. परंतु घरामध्ये कधीही मुलींमध्ये आमच्या आई वडिलांनी भेदभाव केला नाही. खूप चांगल्या पद्धतीचे संस्कार केले आणि तेच संस्कार की आपण स्वतःसाठी नाही जगायचं तर आपण दुसऱ्यांसाठी जगलं पाहिजे. आणि तेच शिकवण घेऊन जे आहे ते मी पुढं काम करत गेले. आणि मग आपण स्वतः एक महिला आहोत, आपण मुलगी आहोत. अनेक ठिकाणी मुलगी म्हणून अगदी आमच्या घरामध्ये जेव्हा म्हणजे माझा संघर्ष तर माझे केस असे छोटे बॉबकट आहे. बरेच जण तुम्ही कशाला मुलांसारखं तिला वागवताय, तुम्ही मुलगी आहो तिचं लग्न करायचंय किंवा अशा अनेक गोष्टी आई वडिलांना सांगितलं जायचं. ते म्हटले आमचा मुलगाच आहे. मुलगा जरी असला तरी ती पण आमचा मुलगाच आहे. बाहेर मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन अजूनही वेगळा आहे. म्हणजे मुलगा वेगळा आहे, मुलगी वेगळी आहे, मुलीला वेगळी वागणूक दिली पाहिजे अशी अजूनही समजूत आहे. आणि मग त्या घरातून अशा पद्धतीनं जेव्हा आपल्यावर संस्कार झाले आणि तेव्हा बऱ्याच वेळेला जे आहे ते बघण्यात आलं की अरे आपल्याला तर हे बोललं जातं, परंतु बाहेर ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा अजूनही स्वातंत्र्य नाही आहे. अजूनही अनेक गोष्टींमध्ये मानसन्मान दिला जात नाही, अजूनही दुय्यम स्थान दिलं जातं. आणि मग त्याच वेळेला मी देवाची भक्त आहे, मी आस्तिक आहे. बऱ्याच वेळेला बाहेर गैरसमज केले गेले की मी नास्तिक आहे. मी दुर्गेचीही भक्त आहे, मी अगदी तुळजाभवानीची भक्त आहे, मी महालक्ष्मीची भक्त आहे. आणि म्हणूनच महालक्ष्मी मंदिरात सुद्धा आंदोलन करण्याचं कारणच हे होतं की महालक्ष्मी म्हणजे हे देवीचं रूप आहे. मग महिलांचं प्रतिनिधित्व करणारी जी देवी आहे, थोडक्यात दुर्गेचं दर्शन घेण्यापासून वंचित ठेवणाऱ्यांसाठीच दुर्गाचं काम तुम्ही करताय. म्हणजे दुर्गेचं रूप धारण करावं लागलं. म्हणजे आपल्याला सांगायचं तर नवरात्र उत्सव सुरू होतो. नवरात्रोत्सवामध्ये सुद्धा देवीची जी काही 3.5 शक्तीपीठ आहेत अजूनही महिला पुजारी ठेवत नाहीत, अजूनही नाही ठेवत.
मग अजूनही महिला ट्रस्टी त्या याच्यावर नाही आहेत, त्यासाठी झगडावं लागतं. आणि मग जेव्हा महालक्ष्मी मंदिरामध्ये महिलांना गाभाऱ्यात प्रवेश नव्हता, म्हटलं हे काय आहे, म्हणजे आज देवी हे महिलेचंच रूप आहे किंवा महिलांचं प्रतिनिधित्व करणारी जी काही देवी आहे तिथं महिलांनाच सोडलं जात नाही. मग देवीने जी शिकवण दिली आहे, देवीने जे काही चुकीचं होतं, जे काही म्हणजे त्रास देणार होतं, तेव्हा असुराचा वध केलेला होता. आणि त्यामुळे तशा पद्धतीनं जर चुकीचं कोणी वागत असेल, आपल्याला जर हक्काने अधिकार आहेत, आपल्याकडून जर कोणी हिरावण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्या पद्धतीनंच आपण जे आहे ते उत्तर द्यायचं. कायदेशीर मार्गानेच गेलो, परंतु आपण बघितलं असेल की त्यासाठी झगडावं लागलं. म्हणजे 21व्या शतकामध्ये आम्हाला आमचा न्याय द्या, मग तो मंदिरात असेल, गाभाऱ्यात असेल, मग शनी शिंगणापूरच्या मंदिरात असेल किंवा हाजी अली दर्ग्यात असेल, सगळ्या जाती धर्माच्या महिला ज्या आहेत त्या सगळ्यांनाच अधिकार मिळावा म्हणून आम्ही पुढाकार घेतला. पण आपण बघितलं की हे काम करत असताना महिलांचाही विरोध होता. महिलांच्या मनात सुद्धा अजून अंधश्रद्धा आहेत. म्हणजे शनी शिंगणापूरचं आंदोलन करत असताना बऱ्याच महिला म्हटल्या की अरे आम्हाला नाही जायचं गाभाऱ्यात, आम्हाला शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जायचं नाही, कारण तिथं जर महिला गेल्या तर जे आहे ते शनीची 7:30 लागेल किंवा त्रास होईल. म्हणजे अशा काहीतरी चुकीच्या गोष्टी पसरवून महिलांना घाबरवलं गेलं होतं. आणि मग ह्या ज्या काही चुकीच्या परंपरा आहेत त्या संदर्भामध्ये आपण आवाज उठवायचा. कितीही संकट आली तरी सुद्धा घाबरायचं नाही. म्हणजे बऱ्याच जणांनी, म्हणजे अगदी आता जे कोणी बघताय त्यांनी सगळ्यांनी बघितलं असेल, अनेक वेळा पोलिसांनी अटक केली, बऱ्याच वेळेला चारित्र्यहनन केलं गेलं, काहीच ऐकलं नाही तेव्हा धमकीची पत्र आली, तुमचा दाभोळकर करू, तुम्हाला ठार मारू, तुमचे तुकडे करून फेकू. म्हटलं ठीक आहे, एखादं चांगलं जे काही काम करतोय, महिलांसाठी काम करतोय आणि आपल्या हक्काने अधिकार मिळवण्यासाठी झगडावं लागलं तर मरण आलं तरी बेहतर, हरकत नाही, पण आपण लढायचं. पण हीच तुमची म्हणतो ना आपण एक ताकदीची जी वाक्य असतात किंवा सामर्थ्यशाली जी भूमिका असते, हे खरं तुमचं जे उपजत रूप आहे हे अगदी बालपणापासूनच तुमच्यात होतं का कसं? म्हणजे अगदी नंतर तुम्हाला समाजातले प्रश्न भेडसावले आणि मग तुम्ही स्वतःच्या रूपात एक देवीचं स्वरूप धारण केलं, नेमकं काय असा एखादा प्रसंग असा घडला का की नाही आता हक्कानीच लढायचं आणि न्याय मिळवायचा? काय आक्रमकता ही पहिल्यापासूनच माझ्या स्वभावात आहे. कारण देवीने तर फक्त महिषासुराचाच वध केला असं आपण म्हणूयात, पण तुम्ही तर भ्रष्टासूर म्हणजे भ्रष्टाचार निर्मूलनाचं पण तुम्ही काम केलेलं आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचं पण काम केलेलं आहे. त्यासोबतच आता तर बरेच सूर आहेत, म्हणजे कामासूर, मद्यासूर हे सगळेच आहेत असे, आणि यांच्यावरच सोबत तुम्ही तर रोड रोमियोनं पण ठोकून काढले. म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे करण्याची ताकद नेमकी तुमच्यात आली कुठून? ही आक्रमकता आली? आक्रमक स्वभाव पहिल्यापासून आहे, परंतु जसं समाजामध्ये, अगदी मी कॉलेजमध्ये असल्यापासून सामाजिक कार्यात आहे, तेव्हाही गोरगरीब मुलं, म्हणजे अगदी तेव्हा पॉकेट मनी मिळायचा तेव्हा मी झोपडपट्टीत जाऊन गोरगरिबांना काही देता येतंय का त्यातून ते काम करायचे. आणि मग जसं समस्या समजत गेल्या तसं अरे आपण हे का सहन करतोय, कुणी बोलत नाहीये, मग आपण का नाही बोलायचं? आपण फक्त इतिहासात धडे वाचायचे का? आज सावित्रीमाई आमच्या आदर्श आहेत, आज अहिल्या देवी आमच्या आदर्श आहेत, राजमाता जिजाऊ आदर्श आहेत, मग ह्या फक्त वाचायच्या का? त्यांनी जे काही केलं किंवा त्यांनी जे काही शिकवलं ते आपण थोडेही करू शकत नाही? आणि मग हे सगळं जेव्हा आपल्या समोर हे सगळे आदर्श असताना आपणही केलं पाहिजे. आज देवींचा संघर्ष आपण बघतोय, आज वेगवेगळ्या देवींची जी काही रूपं आहेत ती वेगवेगळ्या माध्यमातून कशी घडलेली आहेत, त्या वेळेला जे काही संकट आलं त्यातून तेव्हा कसे मार्ग काढले, आणि मग त्यावेळेला आक्रमक रूप जे आहे ते धारण करावं लागतं. मंदिराचा संघर्ष करताना असं वाटलं अरे ठीक आहे, मंदिरात सोडत नाहीत ना, आपण मागणी करू, मिळेल प्रवेश, कारण आपला अधिकारच आहे. पण तसं झालं नाही. त्यासाठी दुर्गेचं रूप धारण करावं लागलं, त्यासाठी विरोध झाला किंवा जे काही अडचणी आल्या, संकट आली. अगदी म्हणजे मला एक असं आठवतंय, म्हणजे तुम्ही तर शनी शिंगणापूरचा चौथऱ्यावरचा जो प्रवेश होता तर तो सगळ्या देशभरात ते मोठं आंदोलन होतं. पण त्याच्यानंतर तुम्ही अगदी नाशिकचं म्हणजे त्र्यंबकेश्वर असेल, कपालेश्वर असेल, अगदी केरळातलं शबरीमला पण असेल, हाजी अली दर्गा असेल मुंबईचं, म्हणजे एवढं सगळं करताना काही ठिकाणी तुमच्यावर हल्ले देखील करण्यात आले किंवा हल्ल्याचा प्रयत्न देखील झाला. नाशिकमध्ये तर सोडा वॉटरच्या बाटल्या देखील फेकण्याचा प्रयत्न झाला, पण तुम्ही टस्की मस्त म्हणजे हल्ला नाहीत, तुम्ही इकडनं तिकडे झाला. ही जी ताकद आहे किंवा ही आक्रमकता आहे किंवा आरंभशूर नाहीये तुम्ही, म्हणजे आंदोलन हातात घेतलं आणि सोडून दिलं तसं नाही, आंदोलन शेवटपर्यंत धसाच नेणं ही तुमची खरी आक्रमकता आहे. हे कुठून येतं तुमच्यामध्ये, हे बळ कुठून येतं? एक तुम्ही जर बघितलं तर महिला ही जशी आक्रमक असते तशी त्या परिस्थितीला तोंड देणारीही असते, तितकी संवेदनशील असते. आई म्हणून बघितलं तर आपण तेवढी सहनशीलता सुद्धा तिच्याकडे असते. आणि हे काम करत असताना आपण बघितलं असेल की म्हणजे ही जी ऊर्जा मिळते ना, की आपण काहीतरी करायचंय ठरवलंय ना, मग काही झालं
तरी आपण काम सोडायचं नाही. आणि मला लोक जी काही मानतात ती यासाठीच की कुठलाही मुद्दा घेतला तर मागे घ्यायचा नाही. म्हणजे अगदी नाशिकला जेव्हा हल्ला झाला त्यावेळेला अगदी समोर मरण पाहिलेलं होतं. लोकांनी अगदी मी ज्या गाडीत होते त्याच्यावर अगदी म्हणजे बाटल्या फेकणं असेल किंवा दगडफेक करणं असेल, पूर्ण गाडी फोडली होती, मला ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता, अजिबात थांबले नाही. रात्री जेव्हा पोलीस स्टेशनची गाडी आली तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला गाडी करून देऊ, तुम्ही पहिला पुणे गाठा कारण तुम्हाला काही होऊ शकतं. म्हटलं अजिबात नाही, मी ज्या उद्देशासाठी आली आहे, ज्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या प्रवेशासाठी आलेले, मी अजिबात असं कुठेही पळून जाणार नाही आणि कुठली भूमिका घेणार नाही. मी सकाळी जाणार, संबंधित पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार, माझं जे काम आहे ते केल्याशिवाय मी नाशिक सोडणार नाही. आणि मी ते केलं. म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा सुद्धा इतकी घाबरली होती, कारण जेव्हा सकाळी त्या लोकांना कळलं की तृप्ती देसाईंना जी काही दगडफेक केली किंवा या जिवंत आहेत, तर आपण आता उरलेलं काम पूर्ण करायचं, त्यांना मारून टाकायचं, असे जे आहेत ते मेसेज पोलिसांपर्यंत पोहोचले होते. पण उद्देश हाच की आपण जर महिलांच्या हक्काने अधिकाराची लढाई हातात घेतली तर अर्धवट का सोडायची. पण आपण अर्धवट सोडली तर दुसरी लगच कोणी घेणारं कोणीच नाहीये. त्यामुळे मग त्या पद्धतीनं जे आहे त्या वेळेला जे म्हणजे प्रसंग समोर आले त्यावेळेला मला वाटतंय की कदाचित दुर्गेनं आम्हाला ती ताकद दिली असेल लढण्याची. कुठेही भीती वाटत नव्हती. अगदी तुम्ही बघितलं असेल की अंबाबाई मंदिरात कोल्हापूरच्या आंदोलन केलं तेव्हा जेव्हा मी गाभाऱ्यात प्रवेश करायला गेले तेव्हा जे पुरुष पुजारी होते, म्हणजे अगदी वयोवृद्ध होते, त्यांनी माझा गळा पकडला होता. म्हटलं ज्या देवीची तुम्ही पूजा करताय, ज्या देवीला तुम्ही अभिषेक करताय, तिथंच तुम्ही एखाद्या मुलीचा गळा पकडताय, मग तुम्ही तिथले पुजारी असूच शकत नाही. म्हणून तर महिला पुजारी असल्या पाहिजेत ही आमची मागणी होती. आणि तेव्हापासून तो प्रवेश सुरू झाला. अजूनही नवरात्रीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते बरेच बोर्ड लिहिले जातात, अगदी महिलांसाठी बोर्ड लिहिले जातात की तुम्ही 9वारी साडीतच आलं पाहिजे, 6वारी आठवते तुम्ही शिर्डीच्या वेळी पण एक ते झालं तेव्हा फलकावर पण आंदोलन आपण मुलाखती तेव्हा आपली झाली होती. आणखी एक महत्वाचा असा मुद्दा की ज्या वंचित आहेत, ज्या महिला शोषित आहेत, त्यांच्यासाठी पण तुम्ही अक्षरशः तळमळीनं काम करता. अगदी आता मध्ये तुमचे नांदेड वगैरे पण दौरे झाले. आणखी त्यात एक महत्वाचा आणखी जो विषय जो मागासपासून मला तुम्हाला विचारायचा वाटतो तो म्हणजे भूमाता ब्रिगेडचा. म्हणजे तुम्ही बुधाजीराव मुळीक यांची भूमाता ब्रिगेडची संघटना, म्हणजे तुम्ही सुरुवात पण काय केलीत बघा, शेतकऱ्यांच्या पत्नींच्या मदतीसाठीची ती संस्था होती किंवा ती सामाजिक संस्था होती. त्यात तुम्ही पहिल्यांदा काम सुरू केलं आणि मग स्वतःची भूमाता रणरागिणी ब्रिगेड सुरू केली. म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही महिलांना सर्वात जास्त प्राधान्य दिलं. म्हणजे तुमचा लढा हा महिलांसाठी, महिलांविषयक, महिलांच्या प्रश्नांसाठी आणि हक्कांसाठी राहिला. पण आजही अजून खूप अशा वंचित आणि शोषित आहेत. तुम्ही किती पाड्यावर जा, वस्त्यांवर जा, खेडेगावांवर जा, तिथे अजूनही महिलांना ते मिळत नाही जे त्यांच्या हक्काचं आहे. तर त्यासाठी असा काही वेगळा एक वेगळंच दुर्गेचं स्वरूप आता भविष्यात काही पाहायला मिळणार आहे. भूमाता कृषी मंचमध्ये जेव्हा काम केलं तेव्हा ते शेतकऱ्यांसाठी होतं, पण त्याच वेळेला महिलांच्या बाबतीत आवाज उठवणारी आक्रमक संघटना कुठलीच नव्हती. म्हणून भूमाता ब्रिगेड आणि भूमाता रणरागिणी ब्रिगेडची स्थापना केली. रणरागिणी यासाठीच की कुठेही माघार घ्यायची नाही. ब्रिगेड हे नाव यासाठीच दिलं, संघटना हे नाव असतं, परंतु आपली एक ब्रिगेड असली पाहिजे की त्याला सगळेच घाबरले पाहिजेत, म्हणून तेही नाव दिलं. आणि त्यानंतर आपण बघितलं असेल की जसं मंदिराचा लढा तर लोकांना माझा माहिती आहे, परंतु ज्या गोरगरीब महिला आहेत ना, मी मगाशी मुद्दा घेतला स्त्री भ्रूण हत्येचा, अजून ही मुलगी नकोशी असते, अजून ही मुलगाच वंशाचा दिवा आहे, हे अनेक ठिकाणी बघितलं जातं. नकोशी हवी हवीशी करण्यासाठी काय करता येईल समाज? ही नकोशी हवी हवीशी करण्यासाठी समानतेचं जे काही आम्ही आंदोलन केलं, जन्मापासूनच मुलगा असेल आणि मुलगी असेल या दोघांचंही जे आहे ते सन्मानाने स्वागत करणं, त्यांना समानतेने वाढवणं, त्यांना फक्त वाढवणं नाही तर त्यांना घडवणं. जसा मुलगा घडवताय ना तसं मुलगी घडवा. म्हणजे अगदी मी मध्यंतरी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की केंद्र सरकारला सुद्धा अभियान राबवावं लागतं, बेटी बचाव बेटी पढाव. म्हणजे अजूनही आपल्या मुलींना वाचवा हे केंद्र सरकारला सांगावं लागतं. मग मी सरकार आपल्याला राज्य सरकारला सांगावं लागतं लेक लाडकी योजना करावी लागते. नाही म्हणजे लेक लाडकी आहे, परंतु अनेक ठिकाणी जी काही आपण बघतो ना की स्त्री भ्रूण हत्या होतात, छोटी बालकं फेकलेली दिसतात किंवा खूप म्हणजे वाईट वाटतं. म्हणजे जेव्हा गोरगरीब महिलांचं मी काम करते ना, आता मध्यंतरी तुम्ही आता जेव्हा लातूर नांदेडचा विषय घेतला, अजूनही हुंडा घेतल्याशिवाय लग्नच होत नाहीत.
म्हणून आम्ही तिथं जे आहे ते हुंडा मुक्त महाराष्ट्र रॅली घेतली होती. त्यावेळेला बराच विरोध झाला, कारण इथं हुंडा घेतल्याशिवाय लग्नच होत नाहीत. मग आम्ही कॉलेजमधल्या मुलं आणि मुली ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना एकत्र केलं, त्या मुलींना समजावून घेतलं आणि त्या सगळ्यांची प्रतिज्ञा घेतली होती की मी हुंडा देणार नाही, मी हुंडा घेणार नाही, जो हुंडा मागेल त्याच्याशी लग्न करणार नाही. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की बऱ्याच गोरगरीब घरातल्या मुली होत्या आणि तिकडे हुंड्याची समस्या, हुंडा बळीचा कायदा आहे, परंतु तरी सुद्धा हुंड्याची समस्या इतकी आहे की घरामध्ये 2-2, 3-3, 4-4 मुली असतात. प्रत्येक वेळेला वडिलांनी कर्ज काढायचं, ते फिटूपर्यंत दुसरं परत लग्न येतं. त्यांच्यासाठी बऱ्याच आत्महत्येचे प्रकार आई वडिलांचेही झालेले आहेत आणि मुलींना सुद्धा की माझ्या वडिलांना आता कर्ज कशाला म्हणून चिठ्ठ्या लिहून आत्महत्या झाल्या आहेत. मी अशा अनेक घरांना भेटी दिल्या आहेत. तर त्या महिलांचा आधार बनणं हे मला महत्त्वाचं वाटलं. तिथं जाऊन जनजागृती केली, त्यांना समजावलं आणि ज्यांची आम्ही प्रतिज्ञा घेतली, आता आमचं आंदोलन 5-6 वर्ष झाली, इतक्या जणांचे फोन आले की त्या रॅलीत सहभागी झाल्यानंतर आम्ही कुठेही हुंडा न देता आणि घेता आम्ही लग्न केलेलं आहे. बऱ्याच मुलांचे फोन आले की ताई तुमच्या आंदोलनात सहभागी झाल्यामुळे घरच्यांना समजवलं आणि मुलगी आणि नारळ असं आम्ही घरात घेऊन आलोय. म्हणजे अजूनही ज्या काही महिला आहेत ग्रामीण भागामध्ये फार समस्या आहेत. म्हणजे मगाशी मी जसं सांगितलं, फक्त मुलगी नकोशी नाहीये तर नकोशी नावही ठेवली जातात. मी जेव्हा मध्यंतरी साताऱ्यामध्ये एका कॉलेजमध्ये भाषण करायला किंवा मार्गदर्शन करायला गेले होते, तेव्हा 1-2 चिठ्ठ्या मला आल्या आणि त्याच्यामध्ये आलेलं होतं की ताई माझं नाव नकोशी आहे आणि मला जन्मापासूनच जे आहे ते मला नाकारलं गेलं. अजूनही घरामध्ये जे आहेत ते मी नकोशीच आहे आणि तुम्ही जे काम करताय असं काहीतरी करा की माझं नाव तरी बदललं पाहिजे किंवा यापुढच्या मुलींना तरी नकोशी नाव ठेवलं नाही पाहिजे. म्हणजे जी घरामध्ये मुलगी नकोशी होती, नको होती, मुलगा झाला नाही म्हणून तिचं नाव नकोशी. आता मध्यंतरी माझ्याकडे एक नकोशी आली होती जी उस्मानाबादची आहे, तिच्याबरोबर मी लाईव्ह सुद्धा केलेलं होतं. तर ती छोटी मुलगी आहे 4थी-5वीची. तर तिला मी विचारले तुझं नाव नकोशी का ठेवलंय, तर ती म्हटली मी मम्मा पप्पांना नको होते ना म्हणून नकोशी ठेवलंय. मग म्हटलं बाळा तुला काय व्हायचंय, मला म्हटले ऑफिसर व्हायचे, पण ते दादाला शिकवणार ना, कारण माझ्यावर पैसा नाहीये करणार. म्हणजे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन. बरं ग्रामीण भागात पैसा अर्थार्जन नाहीये त्यामुळे अनेक समस्या आहेत. त्यावेळेला आम्ही तिच्या शिक्षणाची जबाबदारी सुद्धा काही जणांना घ्यायला लावली की घरामध्ये जर अशा पद्धतीनं मुलींचा जन्म झाल्यावर नकोशी नाव असेल, मी संबंधित सरपंचांना फोन केला, त्यांना सांगितलं की आपण तिचं बारसं करू, तिला नवीन नाव देऊ की ती अजून चांगल्या पद्धतीनं त्याच्यातून बाहेर येऊन ती जगू शकेल. अशा अनेक समस्या ज्या आहेत त्या आपण बघत असतो. बऱ्याच वेळेला तर म्हणजे दररोज जे मी काम करते माझ्याकडे अनेक केसेस येतात. अजूनही जे आहेत घटस्फोटाची कारणं असतील किंवा बरेच आपण बघतोय की बलात्काराचे विषय असतील, महिलांचे जे आहेत ते अन्याय अत्याचाराचे विषय असतील. मध्यंतरी जेव्हा महिलांवर विनयभंग किंवा सारखे जेव्हा अत्याचार व्हायला लागले, पोलीस यंत्रणा काम करतेच, पोलिसांची ब्रिगेड आहेच, परंतु मग आम्ही पण ग्रामीण भागात जिथं जिथं गेलो तिथं आम्ही सांगितलं की आपण ताईगिरी पथक स्थापन करू. त्यामुळे आम्ही भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून ताईगिरी पथक स्थापन केलं आणि मुलींना हे सांगितलं की तुम्ही अजिबात घाबरू नका, रडायचं नाहीये, कुठेही काही झालं तर तुम्ही लढायचंय आणि आपल्या स्वसंरक्षणासाठी कायदा आहे, तुम्ही त्याचा वापर करा. त्यामुळे तुम्ही ग्रामीण भागात जर कधी आमच्या ताईगिरी पथकाच्या गाड्या बघितल्या तर प्रत्येक 2 व्हीलरला काठी लावलेली आहे. हा, कारण तिकडे गाव ते शाळा कॉलेज असं अंतर 8-8, 10-10 किलोमीटरचं असतं. गावामध्ये रोडला जाताना संध्याकाळचे लाईट वगैरे नसतात, दिवसा उजेड असतो परंतु शेत आहेत. त्यामुळे कुठं फोन केला तर 10-10, 20-20 किलोमीटरवरून पोलीस येऊपर्यंत तिथं काय परिस्थिती असते त्याचा विचारही आपण करू शकत नाही. आणि अनेक वेळेला आपण कोपर्डीचं प्रकरण ऐकलं. हे सगळं जे काय ग्रामीण भागात घडलं याचं कारणच हे की आजूबाजूला वस्ती नाही, शेत आहे आणि महिला 2-2, 3-3 पुरुष आल्यावर काय करणार, हातबल होतं. आणि मग त्यावेळेला आम्ही सांगितलं की स्वतःच्या संरक्षणासाठी जे आहे ते आपण ताईगिरी करायची. आपण भाईगिरी ऐकली आहे ना, भाईगिरी निगेटिव्ह आहे, दादागिरी निगेटिव्ह आहे, परंतु आपण स्वसंरक्षणासाठी ताईगिरी करायची आणि ती केल्यानंतर दुसरेही त्याच्यावर जे आहे ते आदर्श घेतील. कोणी म्हणजे वाईट नजरेनं बघण्याची हिम्मत करणार नाही. आणि मग गोरगरिबांसाठी काम करत असताना म्हणजे अजूनही अगदी आणि मला सांगायला हे छान वाटते की मी जितक्या वस्त्यांमध्ये, पाड्यांमध्ये, अगदी झोपडपट्ट्यांमध्ये गेले, अजूनही ती लोक कधीच विसरत नाहीत. आत्ताही मला कधी भेटायला आली, परवा दिवशीचीच गोष्ट आहे,
सांगली तासगावला काही महिलांना डोंबारी समाजाच्या होत्या, कोल्हाटी समाजाच्या, मध्यंतरी त्यांना बऱ्याच समस्या होत्या आणि तेव्हा मी तासगावला गेले होते आणि मी त्यांची समस्या जी आहे ती सोडवली होती. परवा त्या मला इथं भेटायला आल्या होत्या पुण्यामध्ये. त्या घरून पहाटे 3ला उठून मला डबा बनवून भाकरी, भाजी, भात, आमटी सगळं करून 5:30च्या गाडीने येऊन इथं 12 वाजता पोचल्या होत्या. महिलांना आता अर्ध तिकीट आहे, त्यामुळे त्यावर छान म्हणजे अगदी खुशीनं सांगत होत्या की ताई आता अर्ध तिकीट आहे त्यामुळे आम्ही 4-5 जणी आलोय. हा म्हणजे त्या महिला, तुम्ही जेवढं काम करता ना तेवढंच प्रेम तुम्हाला महिलांच्या माध्यमातून मिळत असतं आणि हे राज्यात अनेक ठिकाणी मिळतंय. म्हणजे एका नवरात्रीच्याच एका आरतीला मी लातूरला गेले होते आणि आरती वगैरे करून झाल्यानंतर माझी एक मुलाखत होती जी चॅनलवर लागणार होती एका, आणि मग रात्रीचं जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी होती. आरती वगैरे झाल्यावर जेवणाला आम्ही तिथे गेलो. म्हटलं 8-8:30 वाजलेत आणि मला टी व्ही बघायचा, माझं नवदुर्गामध्ये आज माझी मुलाखत आहे. तर तिथं एक आजी बसल्या होत्या. म्हणजे तिकडे ती हुंड्याची जी समस्या आहे ना त्याला अनुषंगाने काही प्रसंग माझ्या समोरच घडला. तर त्या म्हटल्या ताई टी व्ही तर नाही आहे. बरं नाही म्हटलं राहू दे, काही अडचण नाही, मी नंतर कधी परत पुण्याला गेल्यावर बघे. नाही म्हटले, तुम्ही अनेक 1 महिन्याने माझ्या गावालाच यायचं, इथं माझ्या पोराचं लग्न होणार आहे आणि मग टी व्ही येणार आहे, सोफा येणार आहे, वॉशिंग मशीन येणार आहे, म्हटले सगळं काही येणार आहे. हे जेव्हा मी ऐकलं, सदन कुटुंब होतं, परंतु उद्या मुलाचं लग्न होणार आहे आणि म्हणून आपल्या घरात काही वस्तू येणार आहे, ती मुलगी येणारच आहे परंतु वस्तू आणि पैसे घेऊन येणार आहे, ही मानसिकता बदलणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच गावोगावी जेव्हा जाते तेव्हा ही सगळी जनजागृती करते. आपली मुलगी जी आहे ती आपल्याला तिथे जी आहे ती आपल्या सन्मान तिला मिळाला पाहिजे अशा ठिकाणी द्या. तिला कोणी विकत घेत असेल, तिची किंमत करत असेल, अशा ठिकाणी अजिबात देऊ नका, हे आवर्जून सांगते. आणि ग्रामीण भागात आता हे ऐकलं जातंय किंवा अनेक ठिकाणी आता मुली सक्षम झाल्या आहेत. मुली आता MPSC करतायत, UPSC करतायत, वेगवेगळे कोर्स करतायत, स्वतःच्या पायावर उभ्या राहतायत. कारण आतापर्यंत असं झालंय की अगदी स्वतःच्या घरातले असतील, आजूबाजूच्या केसेस त्यांनी बघितल्या आहेत. जेव्हा मुलीला सासरच्यांकडून पाठवलं जातं तेव्हा माहेरी राहायला सुद्धा अडचण होते. घरी भाऊ असतो, भाऊजाई असते, कधी पटत नाही किंवा ही इतक्या वर्ष आता कायमची इथंच राहणार आहे का, आम्हाला ती नको. आणि मग तेव्हा तिला जर शिकवलं गेलं नसेल तर ती रस्त्यावर आल्याशिवाय किंवा आत्महत्या करण्याशिवाय तिला पर्याय नसतो. आणि म्हणूनच आता मुली शिकतायत. कधी कुठल्या अडचणी आल्या ना तर आपण त्याला खंबीरपणे तोंड दिलं पाहिजे. त्यामुळे मुलींना जेवढं काही शिकवलं पाहिजे तेवढं शिकवा म्हणून सांगते. जेव्हा वृद्धाश्रमात जाते, वृद्धाश्रमात अनेक वेगळेच अनुभव येतात, पण जेव्हा वृद्धाश्रमात जाते तेव्हा ते जे वृद्ध आहेत ते मला आवर्जून सांगतात की ताई आम्हाला मुलं आहेत. म्हणजे मी एका आजींशी बोलत होते मध्यंतरी, तर ते म्हटले की, मी म्हटलं मग मुलगा काय करतो? म्हटले मुलाला माझ्या 4 लाख पगार आहे, त्यांनी मला वृद्धाश्रमात ठेवलंय. पण ते म्हटले की मुलगी जर मला असती ना ताई तर तिने सासरी सांभाळलं असतं, माहेरी सांभाळलं असतं. आज हा नवरात्रोत्सव आहे म्हणून मी ही आवर्जून सांगण्याचं हे की आज महिलांचा फक्त उत्सव नका साजरा करू, देवीची फक्त पूजा नका करू, तर देवीची पूजा करतानाच आपल्या घरातल्या आणि आजूबाजूच्या ज्या महिला आहेत त्यांना सन्मान द्या, त्यांना शिकवा, त्यांना घडवा. आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत, राज्याची महिला अजून मुख्यमंत्री झालेली नाहीये, ती करण्याची जबाबदारी आपली आहे, ती आपण करू शकतो. त्यामुळं मी सांगितलं की आपण काही गोष्टी जर केल्या तर विरोध होतो परंतु कालांतराने त्या स्वीकारल्या जातात. शनी शिंगणापूरला महिलांनी विरोध केला, काही महिलांना भीती घालण्यात आली होती. ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचं तर मी अभिनंदन केलं, परंतु जेव्हा आंदोलन यशस्वी झालं त्याच्यानंतर मात्र महिलांचं जे प्रेम मिळतंय ना अनेक वर्षांपासून ते कधीच कमी झालं नाही. आत्ताही दररोज चौथऱ्यावर गेले, कुठेही अगदी दर्ग्यात गेल्या मुस्लिम महिला मला फोन करतात की आपकी वजह से हम यहाँ पे जो है वो मजार तक जा रहे हैं. आणि मग हे करताना संकट जेव्हा आली ना, पण आता वाटतंय की एक समाधान आहे की आपण त्यावेळेला डगमगलो नाही, त्यावेळेला थांबलो नाही. पण ताई हा सगळा तुमचा जो प्रवास आहे हा घराच्या उंबरठ्याच्या बाहेरचा सगळा हा आंदोलनाचा आवाका तुम्ही सांगितलं आणि ताईगिरी वगैरे असं सगळं. आता ताईंनी केलेली ताईगिरी पण आपण पाहिली, ऐकली. आता याच ताई कशा आहेत त्यांच्या घरी हे पण आता आपण ऐकणार पण अर्थात एका छोट्याशा ब्रेक नंतर. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते.
स्कंदमना तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर. दुर्गे दुर्घट भारी. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाऊ. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाऊ. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण मगासपासून पाहतोय ते दुर्गे दुर्घट भारी या कार्यक्रमात जी दुर्गा आली आहे ती म्हणजे अर्थात तृप्ती देसाई. आणि अर्थात मगासपासून त्यांचं आंदोलनातलं रूप आपण पाहिलं. चौथऱ्यावर त्यांनी काय कमाल केली होती शनी शिंगणापूरच्या. इव्हन त्यांच्या जीवावर बेतल्यानंतर देखील ते कशा पुढे आक्रमकतेने त्यांनी लढा दिला आणि जो लढा हातात घेतला तो पूर्णत्वासच नेला. अशी बरीच रूपं पाहिली. अर्थात बिग बॉस मराठी सीझन 3 मध्ये देखील तुम्ही त्यांना पाहिलेलं आहेच. त्यातलं वेगळं रूप तुम्ही त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलेलं आहे. 49 दिवस तब्बल त्या घरात राहणं, सगळ्यांची मनं जिंकणं आणि आजही संपूर्ण महाराष्ट्रात केवळ बिग बॉस फेम म्हणून नव्हे तर त्याच्या आधी त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून आपली ओळख ठेवणं हे त्यांचं खरंच कौतुकास्पद काम आहे. आता जर आपण त्यांच्या घरात जाऊयात आणि तृप्तीताईंना आता मी मुलाखतीचा गिअरच चेंज केलाय पूर्ण. आणि ही दुर्गा घरात कशी असते म्हणजे आता आमचे प्रशांतजी तिथं असतात आणि मग म्हणजे दुर्गेला प्रशांतजींची साथ असते का का ते प्रशांत आहेत आणि मग ते शांतच नाहीत आणि मग तुम्ही त्यांना अशांत करता असं काही घरात घडतं? नाही, मी जेव्हा बाहेर काम करते बऱ्याच वेळेला तर अगदी सोशल मीडियावर अशा कमेंट असतात, लोकांना माहीत नसतं की माझं लग्न झालंय का नाही, हिला नवरा कोण देणार आहे, इथपासून कमेंट असतात. त्या अगदी आता मध्यंतरी जेव्हा लग्नाचा वाढदिवस झाला तेव्हा मी टाकलं होतं की आता लग्नाला 17 वर्ष पूर्ण झाली, तर मग या माणसाने हिच्याबरोबर इतके वर्ष कसा काय संसार केला, अशा कमेंट पासून. तुम्हाला कसं माहिती? पुढचा प्रश्न मी हाच विचारणार होतो की प्रशांतजींना कसं काय असं 17 वर्ष? नाही, हे बघा, लग्न झाल्यानंतर एक गृहिणी म्हणून किंवा घरातली एक जबाबदारी, पती असेल, माझा मुलगा आता 13 वर्षाचा आहे, मी घरामध्ये अगदी सगळीच कामं, म्हणजे मी कुठल्याही कामाला कमी समजत नाही. मी जशी बाहेर वावरते तशीच घरामध्ये आहे, पण घरामध्ये खूप शांत आहे. म्हणजे अगदी मला कोणी बोललं तर मी उलट सुद्धा बोलत नाही. ऍक्च्युअली मी प्रशांतजींनाच विचारायला पाहिजे शांत आहे का नाही इथे, कारण की बाहेर आम्ही जे बघतो ते रूप तसं नसतं. पण काही गोष्टींमध्ये थोडेफार खटके उडतात. काही गोष्टी मला ज्या पाहिजे असतात किंवा ज्याच्यावर मी ठाम असते. आंदोलन नाही ना करत घरात? नाही, आंदोलन करायची कधी वेळ येत नाही, कारण माझे मिस्टर सुद्धा समजूतदार आहेत. तेही त्या पद्धतीनं जे आहेत ते मला समजून घेतात. आंदोलनाच्या वेळेला त्यांची खंबीर साथ मला मिळाली. मुलगा घरी असतो, त्याला अगदी स्वयंपाक करण्यापासून मिस्टरांच्या खाण्यापिण्याच्या ज्या काही आवडी आहेत, निवडी आहेत, मी स्वतः स्वयंपाक दररोज घरी करते. बिग बॉस मध्ये पाहिलं. म्हणजे लोकांना बिग बॉस मध्ये मी का आवडले तर मला फक्त भांडताना लोकांनी बाहेर बघितलं होतं. मी अगदी गृहिणी म्हणून कशी आहे, प्रेमळ कशी आहे हे लोकांना बघायला मिळालं. आणि मी घरात तशीच असते. कदाचित काही गोष्टींमध्ये 4 पावलं मागे पण यायची वेळ लागली तर मी येते, कारण संसार ही तारेवरची कसरत आहे. घरात कधी असं झालं की प्रशांतजींनीच आंदोलन छेडलेलं आहे आणि आता ते तुम्हाला पूर्णपणे त्यांची मागणी पूर्ण करायची आहे असं का? तर प्रत्येक वेळी तुम्ही बघावं तेव्हा बाहेर असता, कुठे फिरायला कधी एकत्र जायचंय, कुठे मुलासोबत जायचंय किंवा तुम्हाला दोघांचा एक स्पेस जो आहे तो मिळवायचा, तर त्यासाठी असं कधी झालंय का? नाही, असं कधीच झालं नाही. आम्ही दोघंही समजून घेणारे असल्यामुळं माझ्या सामाजिक कार्याला, मी सामाजिक कार्य लग्नाच्या आधीपासून करते, त्यामुळे त्यांचा पाठिंबा जो आहे तो पहिल्यापासून आहे. आणि अशी कधी वेळ आली नाही, म्हणजे अगदी आम्ही कधी लग्नाचाही वाढदिवस साजरा करत नाही, आम्ही मुलाच्याही वाढदिवसाला कधी असतो नसतो, असे बऱ्याच वेळेला त्यांचा वाढदिवस कधी असला तर मी कदाचित पुण्यात असते किंवा कधी बाहेर असते, पण कधी त्याच्यावरून खटके कधी जोडीने कधी शेवटचा पिक्चर बघितलाय का टॉकीज मध्ये?
हा बघितलंय. कुठला पिक्चर बघितला? आता जेव्हा आदिपुरुष चित्रपट आलेला होता अच्छा. तर तेव्हा आवर्जून तो रामायण आणि त्या चित्रपटाचं नाव आंदोलन असं वगैरे काही नाही ना? नाही 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 म्हणजे माझ्या मुलाची इच्छा होती की त्या चित्रपटाला जावं, तर आम्ही तिघही तो चित्रपट जे आहे तो थिएटरमध्ये बघायला गेलेलो होतो. पण आंदोलन वगैरे कधी घरामध्ये काय मलाही करायची गरज लागली नाही आणि त्यांनाही नाही. संसार हा दोघांनी सांभाळून करायचा असतो. तडजोड ही संसारामध्ये फार महत्त्वाची असते. खूप काही माझंच खरं म्हणून रेटायचं नसतं किंवा खूप काही तुमचंच खरं म्हणून मी माघार वारंवार घ्यायचे. पण जेव्हा आपण समजूतदारपणे दोघंही नांदत असतो तेव्हा सगळं काही व्यवस्थित होत असतं. त्यामुळे काही गोष्टींमध्ये कदाचित वाटत असेल की त्यांना की नाही हे मी नाही करावं तर मी थांबते किंवा काही गोष्टींमध्ये सल्ला मसलत हो म्हणजे आम्ही चर्चा करतो. चर्चा करून जे आहे त्या काही गोष्टी आमच्यात कदाचित ती चर्चा करताना काही गोष्टी जमत नसतील तर त्याच्या बाबतीत काय करायचं हे ठरवलं जातं. पण कधी त्यांनी माझ्या विरोधात असा काही आंदोलन किंवा कधी काही खूप काही असा विरोध केला असं कधीच झालेलं नाही आहे. कारण बऱ्याच गोष्टी ज्या मला असं वाटतं की रागाने किंवा यांनी ज्या साध्य होत नाही त्या प्रेमाने होतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आम्ही प्रेमानेच, अगदी राग आला तरी तो प्रेमानच जो आहे तो पुढे नेत असतो. अच्छा, एकंदरीत म्हणजे ताईंचं घरातलं जे रूप आहे ते अतिशय उत्तम आणि प्रेमळ आहे. अर्थात त्या बाहेरही तितक्याच प्रेमळ आहेत. आपण बिग बॉसच्या माध्यमातून ते कुटुंबच आपण संपूर्ण महाराष्ट्रात टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं होतं, पण त्या घरात देखील तशाच आहेत, प्रेमळ आहेत. आणखी एक ताई महत्त्वाचा मुद्दा, आता मागाशीच आपण जे 4 विषय घेतले म्हणजे लैंगिक शोषण असेल, स्त्री भ्रूण हत्या असेल, बालविवाह असतील, हुंडाबळी प्रथा असतील, अंधश्रद्धा असेल, भ्रष्टाचार असेल, या सगळ्यांमध्ये पिचली जाते ना ती स्त्रीच. आणि या स्त्रीला त्यातून बाहेर काढण्यासाठी स्त्रीनीच पुढे यायला हवं. कारण की आत्ताच जर पाहिलं तर पुरुष एक पाऊल मागत जातात आणि स्त्रीच पुढे जाते. तर यासाठी स्त्रींना सक्षम करण्यासाठी, तिची एम्पॉवरमेंट करण्यासाठी आणखी कुठले विषय हाताळता येतील जेणेकरून महिलांनाच महिलांचे हक्क मिळवून देण्यासाठी महिलांना लढावं लागेल? मी महिलांना हेच आव्हान करेन, जेव्हा नवरात्र उत्सव येतो तेव्हाच फक्त महिलांचा सन्मान, जागतिक महिला दिन येतो तेव्हाच महिलांचा सन्मान, हे आता राजकारण्यांनी बाजूला केलं पाहिजे. महिलांचा सन्मान हा दररोज खऱ्या अर्थानं करा. म्हणजे आत्ताही जेव्हा मी बघते ना की बाहेर वावरत असताना कधी कुठल्या कार्यक्रमात गेले तर अगदी सहजच पुरुष असतील किंवा आता कॉलेजची मुलं जाता जाता आईवरून घाणेरड्या शिव्या देतात. आईवरच्या शिव्या बंद कधी होणार? तुम्ही आईलाच जर जो आदर देत नाही तो पत्नीला कसा देणार, तोच मुलीला कसा देणार? म्हणजे इथपासूनची ही लढाई आहे. त्यामुळे महिलांना मी एवढंच आव्हान करेन की आपण जेव्हा बाहेर काम करत असतो किंवा समाजात जातो तेव्हा महिलांविषयी आपण एकमेकींविषयी जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण आपला सन्मान जो आहे तो महिलांविषयीचा सन्मान वाढवणं गरजेचं आहे. दुसऱ्यांनाही चांगल्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे. आता सगळ्या क्षेत्रामध्ये आता काही फक्त डेच्या शिफ्ट महिला करत नाहीत, नाईटच्याही शिफ्ट करतात, पुरुषांपेक्षा चांगल्या करतात. आणि तुम्ही बालविवाहाचा मुद्दा घेतला, बालविवाह अनेक ठिकाणी होतात, अगदी अनेक बालविवाह आम्ही रोखलेले आहेत. त्या अशा कुठं काही गोष्टी दिसल्या तर नक्कीच त्यांचा त्याविषयी आवाज उठवण्याची भूमिका सुद्धा तुम्ही घेतली पाहिजे, अगदी न घाबरता घेतली पाहिजे. काही होत नाही, आपल्या बाजूनी सगळे कायदे असतात, फक्त आपण त्याच्यात अडकतोय का म्हणून आपण काही गोष्टी करत नाही, पावलं उचलत नाही. पण पावलं उचलायला शिका, कारण जिथं जिथं अन्याय घडतो, जिथं एखाद्यावर अत्याचार घडतो, आपण जर बघायची भूमिका घेतली आणि उद्या तेच आपल्या घरावर बेतलं तर आपल्यासाठी कुणी उभं राहणार नाही. त्यामुळे तुम्ही फक्त बघायची भूमिका घेऊ नका, तुम्ही इतरांनाही साथ दिली तर निश्चितच आपल्यावरही ती वेळ येणार नाही आणि सगळे जे आहे ते सक्षम होऊ शकतील. म्हणजे मी जेव्हा गडचिरोली त्या भागातल्या मुलींच्या समस्या बघितल्या, हां, पुण्यामध्ये मी अनेक ठिकाणी लग्नांना जाते, अगदी अन्नाचा जो आहे तो नासधूस केली जाते किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या थ्रू केल्या जातात. मी जेव्हा गडचिरोली, परभणी, नांदेड, हिंगोली त्या भागात गेले, त्या मुलींची लग्न 10-15 हजार रुपये नाही आहेत म्हणून लग्न होत नाही आहेत. म्हणजे अगदी दारामध्ये मांडव टाकून जेवण, अगदी भात शिऱ्याचं जेवण करून किंवा सगळी जे काही 10 ते 15 हजार रुपयेच खर्च येतो. अशा मुलींसाठी आपलं फाउंडेशन काय? म्हणजे आमच्या भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या वर्षी सुद्धा आणि मागच्या वर्षी सुद्धा आम्ही 15 लग्न लावून दिली. बरं, सामुदायिक विवाह सोहळे होतात, परंतु जो खर्च लागणार आहे तोच जर तुम्ही दिला तर सगळंच त्यांना करता येतं. खर्च होत नाही म्हणून लग्न होत नाही. हां, तर अनेक वेळेला काय होत होतं की म्हणजे आता गडचिरोलीची आमच्याकडे एक केस होती, त्या मुलीला जे आहे ती थोडी जी आहे ती व्यंग होती, तिच्या आईचं कर्ज होतं आणि ते कर्ज फेडल्याशिवाय त्यांना लग्न करता येत नव्हतं. तिचं 26 वय झालेलं होतं. कर्ज किती होतं?
10,000 आणि दररोजची हजेरी होती 60 रुपये. बरं. मग ते सगळं करून मुलीला सांभाळून हे फिटतच नव्हतं. मग आम्ही त्या मुलीच्या आईचं पहिला कर्ज जे आहे ते फेडलं. त्यांना विचारलं लग्नाला किती खर्च येतोय, म्हटले ताई जास्तीत जास्त 15,000 रुपये खर्च. आम्ही 25,000 रुपये तिला दिले. तिचं लग्न इतकं चांगल्या पद्धतीनं त्यांच्या दारात करण्यात आलं. पण आज ती मुलगी एकदम सुखी आहे. अशा सगळ्या जाती धर्मांच्या ज्या काही मुली आहेत, कुणाच्या घरी आई नाही आहेत, कुणाच्या घरी वडील नाही आहे, परिस्थिती नाही आहे, कोणी मामाकडे राहतं, कोणी काकाकडे राहतं, किंवा लग्न करण्यासाठी जे आहे तो आर्थिक निधी अगदी थोडाफार जो आहे तो सुद्धा नाही आहे, अशी घरं शोधली. काही जणांना आव्हान केलेलं होतं सोशल मीडियाच्या माध्यमातून, तिथं जाऊन परिस्थिती बघितली आणि अशी दरवर्षी कमीत कमी 15 लग्न जे आहेत ते आम्ही भूमाता फाउंडेशनच्या माध्यमातून करतो. त्याची कुठे जाहिरातही आम्ही जास्त करत नाही. अगदी म्हणजे तुम्ही आता पहिल्यांदाच हा विषय घेतला. म्हणजे याचं कारण हे आहे की आपण महिलांना उभं करणं किंवा ज्या गरीब मुलींसाठी आपण काम करतोय ती जाहिरातीसाठी नाही. मला कुठंतरी वाटतंय ना हे झालं पाहिजे किंवा आपल्याकडून जेवढं होतंय ते केलं पाहिजे. मी आव्हान एवढं नक्कीच करेन की तुम्ही नासधूस करताना त्या नासधूस किंवा जे काही इव्हेंट मॅनेजमेंटला आपण पैसे देतो, लग्न मोठं करा ना तुम्ही. परंतु बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, ज्या 3 लाख 5 लाख 10 लाख आपण अशाच देतो, त्याच्यामध्ये 50-100 लग्न होती. तिथं मात्र कोणीच मदत करत नाही. आणि मी एवढं आव्हान करेन की आपल्या आजूबाजूला जर कोणी गरीब मुली असतील ज्यांच्या लग्नाला किंवा काही अडथळे येत असतील, त्यांच्या शिक्षणाला काही मदत, मध्यंतरी काही मुली आल्या ज्यांना शिक्षणासाठी पैशाची गरज होती किंवा शिक्षण थांबणारच होतं, फीज भरायला नव्हती, तिथे आम्ही फी भरली. पण जेव्हा आता आमचं फाउंडेशन फार काही आर्थिक मोठं नाही आहे, परंतु मी सांगते की जिथं जिथं आर्थिक नियोजन किंवा आर्थिक यांनी तुमचं जर फाउंडेशन मोठं असेल तर खूप चांगल्या पद्धतीनं तुम्ही मुलींच्या मागे उभं राहू शकता. ते सगळ्यांनी या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून संदेश हाच आहे, देवीची पूजा करताय ना, देवीला 9 दिवस खूप छान ठेवायचं आहे ना, तर मग आपल्या आजूबाजूला ज्या वंचित आहेत, गरीब आहेत, आपल्या परीनं जेवढं होईल ना तेवढ्या पद्धतीनं त्यांना जर तुम्ही खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर देवी नक्कीच तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही. नक्कीच. सुंदर, अतिशय सुंदर ताईंनी शेवटचं वाक्य असं सांगितलं की देवी नक्कीच काहीच कमी पडून देणार नाही, पण त्या देवीसाठी देखील तुम्ही पुढे यायला पाहिजे. ती देवी आहे पण तिची ओळख पुसली गेलेली आहे, ती वंचित आहे, शोषित आहे, म्हणून तिला देखील हात द्यायला हवा. आणि अशा दुर्गेला हात देणाऱ्या अशा अनेक नवदुर्गा या स्टुडिओच्या माध्यमातून या दुर्गे दुर्गट भारी कार्यक्रमात तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अर्थातच ताई तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आणि तुमचा संपूर्ण प्रवास अतिशय उत्तमरित्या आणि नेहमीची तुमची जी शैली बोलण्याची आक्रमकता आणि धडाडीच्या पद्धतीनं मांडलात, त्याबद्दल तुमचे सिटी नाऊच्या वतीनं हार्दिक आभार मानतो. संदीपजी धन्यवाद. सिटी नाऊची टीम त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे दुर्गे दुर्गट भारी हे सदर जे सुरू केलेलं आहे, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात महिला काम करतायत, त्यांचा जीवन प्रवास तुमच्या माध्यमातून माहिती होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा देते आणि सिटी नाऊला सुद्धा खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू. अशाच नवदुर्गेसोबत पुन्हा आपण या कार्यक्रमात भेटणार आहोत. अर्थात पाहत रहा दुर्गे दुर्गट भारी. शैलपुत्री तू नमोस्तुते, ब्रह्मचारिणी जयोस्तुते, चंद्रघंटा तू नमोस्तुते, कुष्मांडा तू जयोस्तुते, स्कंदमणा तू नमोस्तुते, कात्यायनी तू जयोस्तुते, कालरात्री तू नमोस्तुते, महागौरी तू जयोस्तुते, सिद्धिदात्री तू नमोस्तुते, नमो नमो नमोस्तुते, दुर्गा श्यामा जयोस्तुते, जयो जयो जयोस्तुते. आदिशक्तीची ही 9 रूप धारण करून सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक आदी विविध क्षेत्रात आघाडीवर असलेल्या आधुनिक युगातल्या महिलांच्या मुलाखती पहा. खास शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फक्त सिटी नाऊवर दुर्गे दुर्गट भारी.